लोक तुमच्या बाबतीत काय बोलतात त्यामुळे काही फरक पडत नाही, मात्र तुम्ही तुमच्या बाबतीत काय विचार करताना त्यामध्ये निश्चित फरक पडतो। ज्यावेळी आपण मनातून पराभूत होतो ना त्यावेळी आपला पराभव अटळ आहे, मात्र जर मनात विजयाचा निश्चय केला असेल तर तुमच्या विजयाच्या रथाला कोणीच अडवू शकत नाही। सारा खेळ तुमच्या मनावर आणि काय विचार करता यावर आहे। जर यश हवं असेल तर स्वतःवर लक्ष केंद्रित करा, जगाकडे दुर्लक्ष करा आणि नंतर बघा हेच लोक तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील। हा काय म्हणेल, हे काय म्हणतील, गल्लीतले काय म्हणतील, मित्र काय म्हणतील, जग काय म्हणेल याचा विचार सोडून द्या आणि खरं सांगू, ज्यांचा विचार करत असताना त्यांनी तुम्हाला कधी गृहीत धरलेलं नसतं, त्यांनी तुम्हाला गृहीत धरलेलं नसतं। तुम्ही मात्र काय म्हणतील म्हणून लाजत पुढत बसलात तर अवघड आहे। या एका प्रश्नानं अनेकांचं नुकसान झालं। या गोष्टींचा विचार सोडून दिलात तर तुम्हाला आयुष्याची खरी किंमत कळेल, आयुष्याची मजा काय असेल ते तुम्हाला कळेल। हा मान्य आहे, चांगल्या लोकांसोबत वाईट होतं, त्यांच्या बाबतीत वाईट घडतं, मात्र वाईट लोकांसोबत सुद्धा वाईट घडतं हे पण तितकंच खरं आहे, नाही का? ज्या झाडाला फळे लागतात ना त्या झाडाला लोक दगड मारतात, त्यामुळे लोक तुमचा तिरस्कार करतील। हे जर तुमचा तिरस्कार करेल मात्र घाबरू नका, सातत्याने तुम्हाला स्वतःवर लक्ष केंद्रित करून काम करायचं आहे। या जगात तुमच्या मृत्यूनंतर तुम्हाला जगावंसं वाटत असेल तर तुमच्यावर कोणीतरी लिहावं असं करून जावा किंवा कोणीतरी तुमचं वाचावं असं लिहून जावं। अजून तुमच्या आयुष्याच्या संघर्षाचा करार बाकी आहे, त्यातला काही विजय बाकी आहे, त्याबरोबर पराभव सुद्धा बाकी आहे, हे तुम्हाला मान्य करावं। आपली ध्येयाकडे वाटचाल सुरू आहे, आयुष्याच्या पुस्तकातील काही पानं आपण वाचलो आहोत, अजून पुस्तक बाकी आहे। रोज रोज संघर्षाला अडचणींना तोंड देऊन देऊन अनेक वेळा पडला आहात, पडत आहात, मात्र त्यातूनही उभे आहात। त्यामुळे हे संकटानं बघा पडून सुद्धा उभे राहणारे लोक तुमच्यापेक्षा किती मोठे आहेत। ध्येय सिद्धी होईल नाही होईल ही पुढची गोष्ट आहे, मात्र त्यासाठी प्रयत्न न करणं मात्र साफ चुकीचं आहे। लोक तुमची निंदा करतील, वाईट बोलतील, तुमच्यावर हसतील, मात्र तुम्ही तुमच्या लक्ष्यावर अडून राहा। तुम्ही तुमचं लक्ष प्राप्त केला तर हेच लोक तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील, त्यांचे विचार बदलतील। थोड्या वेळासाठी आपण असं मानूया की नशिबात लिहिलेलं बदलत नाही, मात्र तुम्ही निर्णय तरी घ्या, प्रयत्न तरी करा, त्यानंतर कोणास ठाऊक नसीब बदलेल। साबणाने आंघोळ करणारे लोक फक्त कपडे बदलत असतात, मात्र कष्टाच्या मेहनतीच्या कामाने जे लोक आंघोळ करतात ना ते एक दिवस इतिहास घडवतात। यशासाठी वयाचं बंधन नाही, कोणत्या वयाचे आहेत हे मॅटर करत नाही, त्यांना काही फरक पडत नाही, मात्र तुमचे विचार कोणत्या वयाचे आहेत ना त्यामुळे मात्र निश्चित फरक पडतो। जे मला येतं ते मी करणार आणि जे मला येत नाही ते मी शिकणार, हाच विचार डोक्यात राहिला पाहिजे। मित्रांनो, रडून हसण्याची मजा काही और आहे। आयुष्यात हार पराभव तर असतो, मात्र हारून सुद्धा जिंकण्याची मजा काही वेगळीच आहे। तुम्हाला तितक्याच गोष्टीवर नेहमी समाधान मानावं लागेल जितकं प्रयत्न करणाऱ्यांनी शिल्लक ठेवलाय। उंच गगन भरारी घेताना गरुड कधीच आवाज काढत नाही, मात्र शांततेत क्रांती करतो। त्यामुळे जे काही करायचं आहे त्यासाठी कामाला लागा। ज्याप्रमाणे एक मेलेला माणूस कधीच वापस येत नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे, तशाच पद्धतीनं गेलेला वेळ सुद्धा कधीच परत येत नाही, याला कुणीच नाकारणार नाही। उद्या परवा करत बसलात तर उद्या कधीच उजाडणार नाही। संत कबीरांनी म्हटलंय, कल करे सो आज कर, आज करे सो अब, पल में प्रलय होएगी, बहुरी करोगी कब। जीवन खूप छोटा आहे मित्रांनो, क्षणात जर संपलं तर त्यावेळी काय कराल हा प्रश्न कबीरांनी विचारला, त्यामुळं आता तुम्हीच ठरवा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।